आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये। आत्ताच आलेल्या बातमीनुसार शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेची सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी आज झालेली आहे। बघा आता शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आजची ठरलेली आहे, कारण आज पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे आज अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात होत आहे। तुम्ही या ठिकाणी सविस्तर बघू शकता, या ठिकाणी सविस्तर अशी यादी सुद्धा आलेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी लगेच पीक विमा या ठिकाणी आज मिळणार आहे। पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे। सविस्तर यादी, सविस्तर जिल्ह्यांची यादी ही संपूर्ण पाहिल्याशिवाय या ठिकाणी व्हिडिओ बंद करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे आज या ठिकाणी येणार आहे, ही खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघा 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत। ही खूप मोठी आनंदाची बातमी थेट मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आज दिलेली आहे। नेमकं कोणत्या त्या 14 जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या ते पात्र शेतकरी आहेत ते लगेच तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचं आहे। त्यामुळे या ठिकाणी बघा थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे सुमारे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती या ठिकाणी कृषी विभागाने बांधवांनो कृषी विभागाने जाहीर केली आहे। यामध्ये 2022 असेल, 2025 असेल, 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी बघा नुकसान झालं होतं अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता बघा पीक विम्याचे पैसे हे मिळणार आहे। पण या ठिकाणी नेमके कोणते ते 14 जिल्हे आहेत आणि नेमके कोणते शेतकरी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत, नेमके कोणते शेतकरी या ठिकाणून या यादीतून वगळलेले आहेत ते संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या ठिकाणी करून घ्यायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो 35,000 रुपयापर्यंतचा पीक विमा मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे। 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांनो 2022 बघा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा या ठिकाणी कमी मिळाला असेल त्यांना आता या ठिकाणी 35,000 रुपयापर्यंत पीक विमा या ठिकाणी मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्याचे कारण बघा या ठिकाणी सविस्तर कारण सरकारने सांगितलेलं आहे। ते म्हणजे 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल आणि 2025च्या मे महिन्यापर्यंतचा जो काय 3 ते 4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेला नव्हता तो आता या ठिकाणी आलेला आहे, या ठिकाणी आज मिळणार आहे। या 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 35,000 रुपयापर्यंत पीक मिळण्याची शक्यता आहे। या ठिकाणी दररोज या ठिकाणी शेतकरी बांधवांना या ठिकाणी दररोज खोट्या बातम्या या ठिकाणी येत होत्या, पण आजची ही बातमी या ठिकाणी तुम्ही बघू शकता 100% या ठिकाणी खरी आहे। 90% शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा हा मिळणार आहे। शेतकऱ्यांना सरकारचा हा मोठा दिलासा आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग या ठिकाणी सरकारवर नाराज होतो। आता सरकारने सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विम्याचे वाटप या ठिकाणी सुरू आजपासून केलेलं आहे। शेतकरी बांधवांनो बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचं चित्र या ठिकाणी तुम्ही आत्ताच या ठिकाणी बघितलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो अपात्र शेतकऱ्यांची सविस्तर यादी ही या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि पात्र शेतकऱ्यांची सुद्धा यादी सविस्तर यादी आपण लगेच पुढे पाहणार आहोत। नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, किती मिळणार आहे, सविस्तर सगळं पाहणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। त्यामुळे थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावर या ठिकाणी येणार आहे। नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र या ठिकाणी ठरवलं आहे सरकारनं, या ठिकाणी यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे। आज या जिल्ह्यामध्ये
म्हणजे या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे. आता उद्या आहे, उद्याही 14 जिल्ह्यामध्ये असं टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या या बँक खात्यामध्ये येणार आहे. नेमकं कोणते ते बँक खाते आहेत या ठिकाणी सविस्तर यादीसुद्धा बँकेची समोर आलेली आहे. त्यामुळे सविस्तर यादी, बँकेची यादी, जिल्ह्यांची यादी, अपात्र शेतकरी, पात्र शेतकरी या ठिकाणी पाहिल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी जाऊ नका. हा पीक विमा आता सरकारने या ठिकाणी आज मंजूर देखील केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले होते, बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकऱ्यांचे नुकसान या ठिकाणी जास्त झाले होते त्यांना खूप मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज सरकारवर या ठिकाणी खुश होणार आहे. त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा खूप जास्त या ठिकाणी पैसे पडणार आहेत. पीक विम्याचे पैसे लगेच त्वरित या ठिकाणी पडणार आहेत. नेमकं कोणकोणत्या तुम्ही जिल्ह्यामध्ये आहेत ते जिल्हे सविस्तर समोर बघून घ्यायचे आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज या ठिकाणी खूप जास्त खुश होणार आहेत. थोड्याच वेळामध्ये तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा जमा होणार आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी वाटप झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, ज्यांच्या जिल्ह्यामध्ये आज या कालच्या ठिकाणी पीक विमा वाटप झाला त्यांनी या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या खाली लगेच कमेंट करायचे आहे. ज्यांच्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप झाला नसेल त्यांनीसुद्धा या ठिकाणी कमेंट करायचं आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्याचं नाव हे कमेंटमध्ये द्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुख्यमंत्र्यांचे आदेश. त्यामुळे 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहेत. आता बघा 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच हा पीक विमा जमा केला जाणार आहे. कृषी विभागाने सांगितलं आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा येणार आहे आणि उद्या काय आणि परवा काय असं टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सोडले जाणार आहे. 36 जिल्हे या ठिकाणी एकदा सोडले जात नाही, काहीतरी या ठिकाणी सिस्टीममध्ये त्रुटी या ठिकाणी येत असते. त्यामुळे असे टप्प्याटप्प्याने पैसे सोडण्यात या ठिकाणी येणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही खूप मोठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी ठरणार आहे. कारण 30,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे हे जमा तुमच्या खात्यावरती होणार आहे. जर तुमचा या ठिकाणी 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंतचा देखील पीक विमा या ठिकाणी मिळू शकतो. या ठिकाणी 2022-2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील. काही शेतकऱ्यांना काल बँकेच्या खात्यावर 52,000, 49,000, या ठिकाणी 50,000, 48,000, 47,000, 45,000, 40,000, काहींना 40,000 असे पैसे या ठिकाणी आलेले आहेत. त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी लगेच खाली कमेंट करायची व्हिडिओच्या, कारण बाकीच्या राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी कळेल की आता पीक विमा यायला सुरुवात याकडे झालेली आहे. जर तुम्हाला सुद्धा पीक विमा आला नसेल अजून सुद्धा तर तुम्ही या व्हिडिओ खाली तुमच्या जिल्ह्यांचं नाव कमेंटमध्ये नक्की करायचं आहे. एकूण 36 जिल्ह्यांपैकी शेतकऱ्यांसाठी सरकारने 14 जिल्ह्यांची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आता फक्त या 14 जिल्ह्यांमध्येच हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने या ठिकाणी सविस्तर जाहीर केलं आहे. आपल्या राज्यात एकूण बघा 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा 10,000, 15,000 येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, पीक विमा एकदम खात्यावर 50,000, 49,000, 52,000 रुपयापर्यंत या ठिकाणी सोडण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या ठिकाणी घेतला आहे. त्यामुळे 90% शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. 35 पिकांसाठी पीक विमा हा मंजूर झालेला आहे. 2022, 23, 2024 तुमच्या शेतीचं पीक हे 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, 2024 या तिन्ही वर्षामध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल त्याच पिकाला या ठिकाणी मंजूर पीक विमा झालेला आहे. त्यानंतर ज्वारी असेल, तूर असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल. शेतकरी बांधवांनो, हे नावे लक्षात ठेवा. या नावांचा तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. म्हणजे याच मालाचा या ठिकाणी तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. दुसऱ्या मालाचा या ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला नाही आहे. ज्वारी असेल, तूर असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने या ठिकाणी यादी ही जाहीर केली आहे. आणि या ठिकाणी जिल्ह्यांची सुद्धा यादी जाहीर केली आहे आणि पात्र शेतकऱ्यांची सुद्धा या ठिकाणी यादी जाहीर केलेली आहे. ती लगेच आपण या ठिकाणी समोर पाहून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. पिकाची नोंद ही पीक विमा योजनेत आढळली आहे. शेतकरी बांधवांनो, ही मोठी बातमी या ठिकाणी सरकारने आज दिलेली आहे. या 35 पिकांमध्ये कांदा असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना या ठिकाणी सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितले जाते.
बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान या ठिकाणी सांगितलेलं आहे. यांनी शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर बघा पीक विमा हा जमा करण्यात येत आहे. बघा यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला किती वाजता पैसे येणार आहेत, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला समजेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पीक विमा वाटपाचे आदेश हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना दिले आहेत आणि शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावा असे सविस्तर आदेश दिले आहेत. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळात या ठिकाणी सोडण्यात येत आहे. काल 6 वाजेपर्यंत म्हणजे 6 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे हे वाटप झाल्यानंतर आता या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटायला सुरुवात होत आहे असे कृषी विभागाने हे आदेश दिले आहेत. आता नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे कृषी मंत्र्यांनी आदेश दिले आहेत वाटपाचे, तर लगेच आपण थोड्याच एका मिनिटामध्ये या ठिकाणी जिल्हे पाहून घेणार आहोत आणि सविस्तर शेतकऱ्यांची यादीसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होतोय हे आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी नेमकं कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहेत याची सुद्धा यादी या ठिकाणी एका मिनिटामध्ये आपण सांगणार आहोत. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना देखील या ठिकाणी आलेली आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. शेतकरी बांधवांनो मित्रांनो या ठिकाणी लक्षपूर्वक आहे का, सर्व बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. कारण मागच्या वेळेस जो काही पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा झालाच नव्हता आणि तो सरकारला या ठिकाणी रिटर्न म्हणजे परत गेला होता. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही बँकेमध्ये त्रुटी या ठिकाणी होऊ नये, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी बातम्या या ठिकाणी बँकासुद्धा शेतकऱ्यांनी निवडलेल्या आहेत. 12 बँका या ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांसाठी निवडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं होतं मागच्या वेळी. त्यामुळून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त याच 12 बँका निवडल्या आहेत. या 12 बँकेमध्ये तुमचं म्हणजे शेतकऱ्याचं खातं असेल तरच तुम्हाला पीक विमा या ठिकाणी तुमचा जमा होणार आहे, अन्यथा तुमचा पीक विमा या ठिकाणी रिटर्न चालल्या जाणार आहे म्हणजे परत सरकारला चालल्या जाणार आहे. सरकारने फक्त या 12 बँकांनाच या ठिकाणी प्राधान्य दिलं आहे, कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेत खातं उघडलं असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना देखील या ठिकाणी आता अडचण येत आहे. त्यामुळे पीक विमा लवकर जमा होणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे तर तुम्ही आता लक्ष देऊन ऐकायचं आहे, बघायचं आहे नेमकं कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज उद्या असेल परवा असेल तसे 3 टप्प्यामध्ये हा पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार असल्याची मोठी माहिती ही केंद्र सरकारने राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. 90% शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे निवडलेल्या बँकांची यादी जिल्ह्यांची यादी आपण लगेच या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे. पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी यामध्ये पहिली जी बँक आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे आणि सगळ्यात व्हायरल बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक. ही सगळ्यांचं खातं यामध्ये असायला पाहिजे. ह्या बँकेमध्ये कोणताही अडचण या ठिकाणी पैसे यासाठी येत नाही. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा लगेच त्वरित पैसे या ठिकाणी येत असतात. जिल्हा सहकारी बँकेमध्ये सुद्धा या ठिकाणी पैसे लगेच पडत असतात. सर्व योजनांचे पैसे या 12 बँकांमध्ये पडत असतात. त्यामुळे या 12 बँकांची नावे लक्षपूर्वक शेतकरी बांधवांनो ऐकून घ्यायची आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, कॅनरा बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल. जवळपास 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत. गेल्या काही महिन्यातच पीक विम्याची शाळा या ठिकाणी झाली होती. बघा काही अशा बँका आहेत ज्या बँकांमध्ये हे पीक विम्याचे असेल शेतकऱ्यांचे पैसे अनेक योजनांचे पैसे हे अडकत असतात. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो तुम्ही या 12 बँकांचे खाते उघडले नसेल तर लगेच उघडून घ्या. यामधील कोणतीही एका बँकेचं खाते या ठिकाणी तुम्हाला उघडणं या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. आता आपत्तीची कारण या ठिकाणी 14 जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जे शेतकऱ्यांनी गायरान जमीन, रस्त्यालगत जमीन, कॅनलच्या बाजूला जमीन, सरकारी जमीन दाखवून या ठिकाणी पीक विमा घेतला त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. कारण तुमचा जिल्हा यात आहे का नाही ते बघायचं आहे.
आज उद्या आणि परवा असं 3 दिवस या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये 3 दिवसाच्या आतमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडला जाणार आहे त्या जिल्ह्यांची आज ज्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आली आहे ती या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. ते लक्षपूर्वक ऐकायची आहे. पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला, त्यानंतर नांदेड असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, लातूर असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, या ठिकाणी सांगली, सातारा, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा, रायगड, रत्नागिरी असेल, या 12 म्हणजे या 14 जिल्ह्यांमध्ये आज हा पीक विमा सोडला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तुमचा जिल्हा यामध्ये आला नसेल तर तुम्ही कोणतीही काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही, कारण तुमचा सुद्धा दुसऱ्या यादीमध्ये या ठिकाणी जिल्हा येईलच. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. त्यामुळे लगेच आपण दुसऱ्या यादीचा व्हिडिओसुद्धा या ठिकाणी बनवणार आहे आणि या ठिकाणी लवकर या 12 बँकेचे खाते लवकर त्वरित उघडून घ्यायचे, अन्यथा तुम्हाला सुद्धा हा पीक विमा येणार नाही. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लवकर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला या लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला, धन्यवाद.